नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. मुलगी नकोचा घाणेरडा खेळ उघड. बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळा बाजार. डॉक्टर एजंट पकडले. 12.5 लाखांसह फॉर्च्यून कार जप्त. कागल तालुक्यातील बिद्री येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचा काळा बाजारांचा पोलिसांनी थरारक भांडाफोड केला आहे. श्रद्धा हॉस्पिटलवर टाकलेल्या धाडीत डॉक्टर युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना रंगेहात पकडून अटक केली. गर्भलिंग तपासणी करून स्त्री भ्रूण हत्या करण्याचा घृणास्पद प्रकार सुरू असल्याच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्याच पथकाने सापळा रचला. 4 महिन्याच्या गरोदर महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठवण्यात आले. यावेळी एजंटने 22,000 रुपयात काम करून देण्याची तयारी दर्शवली. खात्री होताच 23 मार्च रोजी रात्री 9 वाजता पोलिसांनी थेट हॉस्पिटलवर धाड टाकली. या धाडेत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरत असलेल्या गोळ्या, जेल असलेले बॉटल, महत्त्वाची कागदपत्रे, रजिस्टर, मोबाईल, डब्या, 12.5 लाखांची रोकड आणि टोयोटा फॉर्च्युनर गाडी असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी डॉक्टरवर ह्यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पोरे, पोलीस भैरीनाथ जाधव, अनिल पाटील, महिला पोलीस बबिता नलवडे, युगंधर शेळकेसह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने आणि विनोद कांबळे यांनी केली.